हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये. चला तर मग पाहूया आज नवीन रेसिपी. आज मी पनीर चिल्ली कशी बनवायची ते दाखवते इथं. आता इथं मी पनीर कट करून व्यवस्थित घेतलेलं आहे. बघा, आता इथं मी पनीरमध्ये 1 चमच चिली पावडर टाकते आणि 1 चमच मीठ टाकून घेते. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आता तुम्ही इथं काळी मिरी पावडर ही टाकू शकताय, इथं मी स्किप केली आहे. बघा, आता हे पनीर 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवायचंय आपल्याला. मग 10-15 मिनिटांना फक्त आपल्याला ते हलकसं असं शॅलो फ्राय करून घ्यायचंय. बघा, आता इथं मी हलकसं फ्राय थोडंसंच तेल टाकलं आहे इथे 1 चमच, आणि त्याच्यामध्ये हे पनीरचे तुकडे टाकलेले आहेत आणि एकदम हलकसं आपल्याला ते फ्राय करून घ्यायचंय. बघा, आता इथं मी दाखवते व्यवस्थित असं थोडंसं आपल्याला हलक्या हातानेच थोडंसं फ्राय करून घ्यायचंय. बघा, आता इथं मी दाखवते रेडी झालेला आहे, फ्राय करून घेतलंय मी. आता इथं लसूण मी कट करून घेतलेला आहे ते टाकून घेते. 5-6 पाकळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत. आता व्यवस्थित मिक्स होऊन द्यायचं, तळून द्यायचं. आणि आता इथं मी मिरच्या टाकल्या आहेत. मी तिखटच मिरच्या घेतलेल्या आहेत इथं 3-4 कट करून. बघा, आता इथं मी 1 मोठा कांदा कट करून टाकला आहे इथं. आता त्याला व्यवस्थित मस्त असा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. हलकासा 1 मिनिटभर भाजून घ्यायचं. आता याच्यामध्ये मी शिमला मिर्च ॲड करते, टाकून घेते. इथं मी जास्त घेतली, 2 मिरच्या घेतल्या आहेत. आता तुम्ही कमी जास्त करू शकताय. आणि व्यवस्थित आता हे भाजून घ्यायचंय आपल्याला, व्यवस्थित मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचंय. बघा, आता हे 2-3 मिनिटं असंच परतवून घ्यायचं. बघा, छान असं परतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी 1 मोठा टमाटर टाकून घेते आणि ते पण मोठंच कट करून घ्यायचंय आपल्याला. याचे मी मोठेच तुकडे ठेवले आहेत. आता हे पण व्यवस्थित आपल्याला 1-1.5 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचंय. बघा, आता मस्त असं छान परतवून झालंय. बघा, आता इथं मी फ्रेश टोमॅटो केचप टाकून घेते. बघा, आता इथं तुम्ही चिली सॉस आणि सोया सॉस हे तुम्ही टाकू शकताय. आता माझ्यापाशी ते अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळं मी टाकलं नाही इथं. बघा, आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आता मी इथं कॉर्नफ्लेवर 2 चमच घेतलंय आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलंय 2 चमच आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलंय ते. बघा, आता इथं मी व्यवस्थित चम्मचच्या साह्यानंच व्यवस्थित मिक्स करून घेते.
आता ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे कढाईमध्ये. बघा आता इथं मी टाकून घेते. बघा आता इथं मी कॉर्नफ्लोअर ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला आता ते 2-3 मिनटं परतवून व्यवस्थित घ्यायचं आहे. बघा आता मस्त इथं छान मिक्स झाले आहे. आता मी इथं पनीर फ्राय केलं आहे ना, ते पनीर याच्यामध्ये ॲड करून घेते. बघा आता इथं पाहू शकताय तुम्ही, पनीर मी फ्राय करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घेते. आता ते व्यवस्थित अजून 1 मिनिट आपल्याला छानसं परतवून घ्यायचं आहे. बघा इथं व्यवस्थित मी परतवून घेते. बघा आता इथं रेडी आहे पनीर. मस्त चिली पनीर तयार आहे. आणि स्वस्त खा, मस्त राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.